ठीक आहे, तू बोल, फक्त तू बोल, मी तुझे लाड करायला नको जवळ येऊ. नमस्ते मित्रांनो. तर आता मी आलोय माझ्या खास मित्रांना भेटायला. आणि आता मी या आयफोनच्या मदतीने करणार आहे यांचं सिनेमॅटिक शूट. तर बघू हा आयफोन कॅमेरा कसा यांचे सुंदरसे शॉट्स कॅप्चर करू शकतो. तो टास्क थोडा डिफिकल्ट असणार आहे, कारण का तुम्हालाच दाखवतो. ही बघा, हिच्या जरा जवळ गेलो की मारायला येते. तो चला बघू हा कसा आयफोन आपल्याला हेल्प करू शकतो. हेल्प करशील ना आम्हाला? हो बोल. हो बोलली. तर चला यांचा शॉट्स कॅप्चर करू. आता आज आम्ही या लोकांना बाहेर चरायला सोडलं नाही आहे, त्यामुळे वाडा थोडासा असा घाण झाला आहे. ॲक्च्युली घाण म्हणजे घाण नाही आहे, हे शेण आहे आणि गोमूत्र. पण आता आपण सिनेमॅटिक शूट करतो आहे, तर थोडंसं आपण हे साफ करूया आणि मग आपण यांचं मस्त प्रॉपर सिनेमॅटिक शूट करू. मला वाटत तर नाही आहे ही आपल्याला देईल करायला, बट स्टील विल ट्राय. बाय बाय बाय. आरामात आरामात. तुला यूट्यूबर ठीक आहे का, करू तुझं. मी थोडंसं साफ करायचा प्रयत्न केला, पण मॅडमचा मूड काही चांगला नाही दिसत आहे. हे बघा, शेण पण काढलं थोडंसं आणि थोडंसं गवत बाजूला करायला जातच होतो, तेवढ्यात या बघा जाम मस्ती करतात. आज जवळ जायलाच देत नाहीत, तर साफ कसं करणार मी यांचं. या मॅडम तर एक लात मारतात, तीच काय ती चांगली आहे. तर जाऊ दे. अरे जरा तर लाड करायला दे तुझे. असू दे, आपण लांबूनच यांचं सिनेमॅटिक शूट करू. काय ग, देशील ना? कोण आलं तिकडे? कोण नाही आहे. अरे तू पण मारायला लागलीस? जाऊ दे, आपण हिचेच लाड करूया. चला आपण तुला थांब. आपण ना इथे बघ, आपण तुझा व्हिडिओ ना यूट्यूबवर टाकूया. कळलं? मला आत्ता खरं कारण कळलं की का मला हे लोक हात लावायला नाही देतात. हे बघ, आज आम्ही या लोकांना बाहेर चरायला सोडलं नाही, त्यामुळे हे बिचारे नाराज आहेत माझ्याकडनं. तर आता बाहेर तर सोडू नाही शकत आहे ना, पण थोडंसं काहीतरी आपण बघू काही बाहेर खायला मिळतं आहे का हिरवगार यांच्यासाठी. सो चला काहीतरी खायला घेऊन येऊया, मग बघू हे लोक मला लाड करायला देतात का. ही मला केळ्यांची पानं मिळालेली आहेत त्यांच्यासाठी खायला. केळी आहे की चवई ते समजत नाही आहे, पण केळ्यासारखी दिसणारी पानं आहेत. तर जे गाई खातात म्हणजे मी तर बघितलं आहे. सो ही थोडीशी तोडून गायींसाठी नेऊया. सो फायनली थोडासा खाऊ मी आणला आहे यांच्यासाठी. हिरवा चारा, चवईची पानं आहेत. हे खाऊन तरी ऐकशील ना माझा? नाही आता नाही खायला देणार, आधी सांग मला लाड करायला देशील का. हे बघा मजा बघा. नुसतं गेलो तर मारायला येते, आणि हे घेऊन गेलो ना तर काही नाही बोलत आहे मला.
बघू हे दिल्यानंतर तरी काय करते. चला तुला खायला दिलं, अजून काय पाहिजे तुला? हे सगळं तुझ्यासाठी नाही आहे. तिला तिचं पण खायला पाहिजे. म्हणजे तुला एवढं खायला दिलं तरी तिचं का घेतेस? हो बाय हो, तुला नाही जवळ येतं. स्टेप 1, थोडे मागून लाड करायला सुरू करू आपण. तरी पण बघा शेपटीने माझा हात लांब करते. मी जरा मागे तिचं डोकं पोचत नाही, मी शेपटीने माझा हात लांब करते. अरे बाळा, तुला काही नाही करत आहे मी. ना मी तुला काही हार्म करणार आहे, ना मी तुला काही करणार आहे. ठीक आहे, तू बोल, फक्त तू बोल. मी तुझे लाड करायला नको जवळ येऊ? वाव, मी विचारलं आणि तिने हो केलं. मानेने सांगते की नको येऊस माझ्याजवळ. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मी तुला नाही अजून चिडवणार, लांब राहतो तुझ्यापासून. मी तिचे लाड करतो. तुझे करू? ती तर काय न्यूट्रलच. आणि हिच्या जवळ जाणं थोडंसं हे आहे, कारण काही डायरेक्ट लात मारते. त्यामुळे बाळा, तुझे पण कॅन्सल. तूच काय ती चांगली आहेस. आपण तुझे लाड करूया जरा. कुची कुची कू. बिचारी थोडी खाण्यात बिझी आहे. एकदा खाऊन झालं हिचं. हो माहिती आहे तू बिझी आहे. हो कळलं. मान हलवून दाखवायची गरज नाही. काय ट्रेन केलं आहे तर यांना. जरा विचारलं की काय विचारलं की मान हलवून दाखवतात. चल खरं तर ही एकदम शांत आहे, पण हिचे शिंग एवढे टोकेरी आहेत ना आणि एवढे शार्प आहेत की हिच्या जवळ जाणं थोडंसं रिस्की तर आहेच. ती चुकून पण हिने मान हलवली, मुद्दामून तर नाही मारणार आहे, खूप शांत आहे, पण चुकून पण हिने मान हलवली तर शिंग तर लागू शकतात ना. आणि एवढी सॉफ्ट आहे, मस्त बसलो हिच्या अंगावर. आणि शाणी आहेस तू, शाणी आहेस, खूप चांगली आहेस. मला लहानपणी बरेच वेळा, म्हणजे फार लहान असताना मला नेहमी वाटायचं की आपल्या घरी जसे कुत्रे असतात, मांजरी असतात, मुंबईला पाळतो आपण, तसं मला एक गाय पाहिजे. असं मिनी व्हर्जन ऑफ गाय. असं जसे कुत्रे मांजरी पाळतो तसं मला गाय पाळायची इच्छा होती मुंबईला. पण आणि गाय म्हणजे मेन कारण गाय पाळायचं असं की गायीच्या शेणाचा आणि गोमूत्राचा कधीच आपल्याला अशी घाण नाही वाटत. त्यामुळे मला नेहमी अशी गाय पाळायची फार इच्छा होती की हिच्याबरोबरच फिरावं मुंबईला. असं आपण जसे कुत्र्यांना फिरवतो तसे असे मला मस्त संध्याकाळी म्हणजे नाईट वॉकला म्हणा, जसे कुत्रे आपण घेऊन जातो तसं गाईला घेऊन जायला मला असं वाटायचं की मुंबईला आपण एकदा हिला म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा आमचा एक रतन नावाचा बैल होता. असं वाटायचं की मुंबईला आपण त्याला घेऊन जाऊया आणि त्याला घरात ठेवूया आपण आपल्या. बघ इथे एकदा बघ ना, व्हिडिओमध्ये बघ. हे तर जाऊ दे, चला आता आपण जास्त यांना पण हे नको करू दे. त्यांचं आता लंच टाईम झाला आहे. बिचारे खाण्यात बिझी आहेत तिघही. जास्त यांना त्रास न देता आपलं फोननी तर सिनेमॅटिक शूट करून झालं आहे, जे की थोडंफार तर केलं आहे. जास्त या लोकांनी जवळ येऊ तर दिलं नाही आहे. ही जास्त आगाऊ आहे. पण व्हिडिओ काढून तर झालेत आपले थोडेफार. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय तरी बोलशील का? अरे बाय बोल, बाय. तिच्या भाषेत ती बाय बोलली. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.